एरवी तर तुम्ही गायीची पूजाच करत असाल, पण या पुरुषोत्तम मासामध्ये म्हणजेच अधिकाच्या महिन्यामध्ये आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये तुम्हाला माहिती का, गायीची पूजा केल्यानंतर काय काय फळ भेटता आणि गायीची सेवा केल्यानंतर किती कष्ट दूर होतात आणि गायीची सेवा करणं किती महत्त्वाचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या ना तर चकित होतात. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये गायीची सेवा करणं आणि गायीची पूजा करणं खूप मोठं फळ देऊन जातं आणि जीवनातल्या कोणत्याही अडचणी ज्या आहेत त्या दूर करतं. ते कसं करतं, का करतं आणि कशा पद्धतीने तुम्हाला गोमातेची सेवा करायची, या सर्व गोष्टी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण पुरुषोत्तम महिना जो आहे त्या महिन्यामध्ये तुम्ही देवाधर्माचे कोणतेही कामं करा, त्याचं फळ तुम्हाला 1000 पटीने जास्त भेटतं. जे तुम्ही एरवी देवाची पूजा करता, भजनं करता, याच्यापेक्षा पुरुषोत्तम मासामध्ये अधिकाच्या महिन्यामध्येच म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये जे काही तुम्ही करता त्याचं तुम्हाला फळ अधिक पटीने म्हणजे 1000 पटीने जास्त भेटतं. कारण विष्णू देवाने आणि कृष्ण देवताने अधिक मासाला म्हणजेच पुरुषोत्तम मासाला तसं वरदान दिलेलं आहे. जो मनुष्य प्राणी म्हणजे कोणीही असो, या पुरुषोत्तम मासामध्ये म्हणजेच अधिक महिन्यामध्ये देवाधर्माची सेवा करील त्याचं फळ त्या माणसाला, त्या व्यक्तीला 1000 पटीने जास्त भेटल. आणि मनोभावी सेवा केली तर लगेच ते रिझल्ट बघायलाही भेटतात. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशावर आहे. तर आजचा हे व्हिडिओ असा आहे की पुरुषोत्तम मास म्हणजेच ह्या पुरुषोत्तम मासामध्येच म्हणजेच अधिक महिन्यामध्ये म्हणजेच आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो धोंड्याच्या महिन्यामध्ये गायीची जी पूजा आहे ती रेग्युलर दररोज केली ना तर या गायीच्या पूजेने तुम्हाला खूप चांगलं फळ भेटतं. तुमच्या जीवनातले कष्ट दूर होतात. असं म्हणतात की गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देव वास करतात. म्हणजे गायीची पूजा केली म्हणजे तुम्ही 33 कोटी देवांची सेवा केली, 33 कोटी देवांचा आशीर्वाद घेतला अशी मान्यता आहे. गाईला ज्यावेळेस तुम्ही चारा चारला किंवा काही नैवेद्य चारला की तो चारा, तो नैवेद्य, तो सात्विक नैवेद्य पूर्ण तुम्ही ते 33 कोटी देवांना अर्पण करतात. म्हणजे पूर्ण 33 कोटी देवांचा तुमच्यावर आशीर्वाद असतो. 33 कोटी देवांचा तुम्हाला आशीर्वाद भेटतो. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये तर गायीची सेवा खूप म्हणजे खूप पवित्र मानली आहे. आवर्जून गायीची सेवा करावी, गायीची पूजा करावी. ज्याने तुमचे घरातले ज्या पूजेने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी, शांती, मनशांती, घरातली पैसा पाण्याची समस्या, काही छोटे मोठे प्रॉब्लेम असू द्या, सर्व ठीक होणार. तर बघा, तुम्हाला गायीची सेवा म्हणजे गायीची पूजा कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. तर सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करायची आणि नंतर आपल्याला एक पूजाचं ताट तयार करायचं. नॉर्मली जे आपण पूजाला ताट तयार करतो, अक्षदा, हळदी कुंकुम, तुपाचा दिवा आणि नैवेद्य. त्याच्यामध्ये तुम्ही गाईला नैवेद्य भिजलेले चणे आणि गूळ घेऊ शकता, सोबत गूळ घेऊ शकता किंवा तुमची जी भाकरी भाजलेली आहे ती भाकरी आणि गूळ घेऊ शकता. तर हे ताट घेऊन गाईजवळ जायचं. सगळ्यात पहिलं गाईच्या पायावर तुम्हाला पाणी टाकून घ्यायचे. जे पाणी आपण गाईच्या पूजेसाठी घेऊन जाणार आहोत त्या पाण्यामध्ये तुम्हाला पिवळी फुलं आणि तुम्हाला त्यात काय टाकायचं आहे, काळे तीळ, पिवळी फुलं, काळे तीळ घालून तुम्हाला ते पाणी घेऊन जायचं आहे. आणि सगळ्यात पहिलं गाईच्या पायावर पाणी टाकून घ्यायचं. नंतर गाईला हळदी कुंकुम, अक्षदा वगैरे वाहून गाईची पूजा करायची. आणि तसंच जी आरती आहे ना, आपण तुपाची दिवा नेलेला आहे ती आरती गाईची ओवाळायची 2-3 वेळेस. 3 वेळेस गाईहून आरती ओवाळून घ्यायची. आणि नंतरून तुम्हाला गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. आणि जो तुम्ही गोड नैवेद्य सोबत नेलेला आहे तो नैवेद्य मनापासून अर्पण करायचा आहे, म्हणजे खाऊ घालायचा आहे. आणि मनोभावे हात जोडून गाईचा आशीर्वाद घ्यायचा आहे. गाईचा आशीर्वाद घेणं म्हणजे 33 कोटी देवांचा आशीर्वाद घेणं.
गायीची पूजा करणं म्हणजे 33 कोटी देवांची पूजा करणं. गायीचा आशीर्वाद मिळणं म्हणजे 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळणं. या पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही मनोभावी गायीची सेवा करता, गोमातेची सेवा करता, पूजा करता, तर विष्णू देवता जे आहेत ते खूप खुश होतात. या पद्धतीने गोमातेची सेवा केली आणि गोमातेची पूजा केली तर विष्णुदेवाला खूप आवडतं आणि विष्णुदेव आहेत ते खुश होतात. आणि तुम्ही ज्या काही गोष्टी मनोभावे देवाकडे मागतात त्या गोष्टी खरंच तुम्हाला भेटतात म्हणजे भेटतातच. आणि तुमच्या घरामधले सर्व छोटे मोठे प्रॉब्लेम ठीक व्हायला सुरुवात होतात. घरामध्ये सुख शांती समृद्धी लागते. पैशा पाण्याचे प्रॉब्लेम दूर होतात. या पद्धतीने आवर्जून तुम्हाला ह्या पुरुषोत्तम मासामध्ये म्हणजे ह्या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला गोमातेची सेवा करायची आहे. एरवी तुमच्याच्याने करणं हो ना हो, पण या महिन्यामध्ये आवर्जून तुम्ही ही सेवा करावी. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.